परत एकदा मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीला घेऊन उपोषणावर बसत आहे। या संदर्भात राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नेमकी काय भूमिका आहे हे आपण जाणून घेऊया। परत एकदा जरांगे यांचं आंदोलन आणि परत तीच मराठा आरक्षणाची मागणी। हे बघा, आता जवळजवळ नाही म्हणता 3 वर्षापासून हे सर्व या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि वारंवार आंदोलन होऊन मागण्या त्याच आहे। मागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आणि म्हणून यावेळेस आम्ही ज्या त्यांनी मागण्या मांडलेल्या आहेत 5-6 त्याच्यावरती सरकार काय विचार करते याकडे बारीक नजर ठेवून आहो आणि ज्या दिवशी आमच्या हे लक्षामध्ये येईल की सरकार आमच्या विरोधामध्ये आमच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये जाऊन आमच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लागतो आहे, त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ या महाराष्ट्रातील 60% ओबीसींना घेऊन रस्त्यावरती येईल आणि आपल्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करेल। आज तरी आम्हाला तशा प्रकारची परिस्थिती वाटत नाही आहे की जे काही काल चर्चा मी बघत होतो, त्यांच्या मागण्या मी काल बघितल्या होत्या की त्यानुसार अजूनपर्यंत तरी कुठल्याही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला मला दिसून येत नाही। सरकार त्यांच्यापूर्वी त्यांना जे काय आश्वासन त्याच्यावरती ठाम आहे। आम्हाला जे आश्वासित केलं आहे सरकारने की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू देणार नाही आणि सरसकट, महत्त्वाचा शब्द इथे आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नाही। ज्यांच्याकडे पुरावे आहे, वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांच्याकडे पुरावा असेल आणि त्यांची वंशावळ जुळत असेल, त्या व्यक्तीला जर प्रमाणपत्र दिलं जात असेल तर त्याला आम्ही बोगस प्रमाणपत्र म्हणणार नाही। यावेळेस त्यांची नवीन मागणी जी आहे की सातारा गॅझेट आहे ते लागू करण्यासंदर्भात लेखी हमी पाहिजे। म्हणजे आपण जर का हैदराबाद गॅझेटचा इतिहास बघितला आणि त्यातनं काय निघालं हे बघता जरांगे यांची ही जी नवीन मागणी सातारा गॅझेट संदर्भात कशा प्रकारे बघता तुम्ही? नाही, काय जे हैदराबाद गॅझेटियरच्या वेळेस परिस्थिती झाली तीच परिस्थिती सातारा गॅझेटियरच्या याच्या वेळेसुद्धा राहू शकते। त्याच्यामुळे त्या मागणीला आम्ही गांभीर्याने घेत नाही। याच्याकरता बघा की गॅझेटियरमध्ये वैयक्तिक माहिती नसते आणि जर तुम्हाला जात प्रमाणपत्र काढायचं असेल, ओबीसी प्रमाणपत्र काढायचं असेल तर जोपर्यंत ज्या व्यक्तीला ते प्रमाणपत्र पाहिजे जातीचं किंवा ओबीसीचं, त्या व्यक्तीला सरकारी नियमानुसार, कायदेशीर तरतुदीनुसार जे कागदपत्र आवश्यक आहे ते कागदपत्राची पुरवठा करावा लागतो, द्यावा लागतात। तुमचा जन्म कुठे झाला, तुमच्या वडिलाची शैक्षणिक याची कुठे माहिती आहे का, महसुली माहिती आहे का, त्याच्यामध्ये कुणबी लिहिलेला आहे का, त्याची व्हॅलिडिटी पाहिजे असेल तर 67च्या पूर्वीचा पुरावा ही वैयक्तिक माहिती, सामूहिक माहितीवर उद्या असं होईल की बा या गावचे सर्व लोक कुणबी आहेत पण कागदपत्र एकाही जवळ नाही आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र भेटणार, कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही। त्या जात प्रमाणपत्र देण्याताना त्यामध्ये तशी अटच आहे की तुमचे वैयक्तिक नोंदी हव्या, वैयक्तिक नोंदी हवा। अजूनही अशा प्रकारचे भरपूर लोक ओबीसी मनोज जरांगे का बरं परत त्याच चुकीच्या मागण्या करतात असं वाटतं तुम्हाला? तो त्यांचा प्रश्न, ते आंदोलनकर्ते आहेत, समाजासाठी झटतात, मी त्यांचं अभिनंदन करतो, पण ते का मागणी करतात त्याचा विचार त्यांना करायचा। पण जी सत्य परिस्थिती आहे, नियमानुसार परिस्थिती आहे, प्रशासकीय परिस्थिती, मी तुम्हाला सांगतो आहे की जात प्रमाणपत्र काढताना वैयक्तिक माहिती द्यावी लागते। सामूहिक माहितीच्या आधारावर कुठलाही अधिकारी जात प्रमाणपत्र देऊ शकत नाही, त्याची पडताळणी करू शकत नाही। मनोज जरांगे पाटील वारंवार ती मागणी करतात, ती म्हणजे 58 लाख नोंदींची। नेमक्या त्या नोंदी काय आहे आणि ते वारंवार या गोष्टी संदर्भात खूप दावा करतात आणि त्यांनी अशी देखील मागणी केली की या नोंदी जाहीर देखील करावा। तुमचं ऑब्झर्वेशन काय की त्या 58 लाख नोंदी नेमक्या कुठल्या असेल? नाही, यावेळेस मी अनेकदा बोललेलो आहो आणि तो जो सरकारने आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे त्यामध्ये सुद्धा ते स्पष्ट दिलेलं आहे, काय लपून छपून नाही आहे की आंदोलन सुरू व्हायच्या पूर्वीच्या नोंदी आणि आंदोलन सुरू झाल्यानंतरच्या नोंदी असे 2 प्रकारचे कॉलम तिथे आहे। 58 लाख नोंदीवर आमचं ऑब्जेक्शन आहे, सापडल्या, पण केव्हाचे आहे? अहो, त्या 58 लाखामध्ये 26 लाख नोंदी ह्या विदर्भ अमरावतीच्या आहे, अमरावती रिजन, आणि 9 लाख नोंदी आपल्या नागपूर रिजनच्या आहे। ह्या 35 लाख नोंदी
यांच्या आंदोलनाच्या पूर्वी नंतर मिळाल्या का? ह्या आधी आम्ही जन्मजात कुणबी आहोत, पिढ्यापासून कुणबी आहोत आणि आमच्या सर्वांकडे ऑलरेडी आमच्या वडिलांपासून आमच्या आजोबांपासून माझ्या पोरांपर्यंत प्रमाणपत्र सर्वांजवळ आहे. त्याच्यामुळे नव्याने काय त्याच्यामध्ये, म्हणून मला त्याच्याविषयी काय आश्चर्य वाटत नाही. पण ते जे एक सांगता 58 लाख नोंदी या न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधल्या, त्याला माझा विरोध नाही. पण त्या केव्हाच्या आहे? आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर मिळालेल्या आहे का त्याच्या पूर्वीपासून आहे? तुमचं काय म्हणणं आहे, कधीच्या आहे त्या? आधीच्या आहे? आधीच्याच आहे. सर्वांजवळ जेवढ्या त्याच्यामध्ये फक्त मराठवाड्याचे जे काही 8-10 हजार लोक होते नोंदी आहेत त्यांचा तो नवीन शोध होता. त्यांनाही अजून प्रमाणपत्र मिळण्यामध्ये अडचणी होत आहेत. पण बाकीच्या ज्या नोंदी आहे, कोकणातल्या आहे, उत्तर महाराष्ट्रातल्या आहे, विदर्भ आहे, म्हणजे अमरावती, नागपूर आहे, ह्या सर्वांकडे जुन्याच नोंदी आहेत. त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे. त्याच्यामुळे त्यांनी या 58 लाख नोंदीबाबत जी मागणी केली आहे ती सरकारने पूर्ण करावी. मला त्याचा विरोध राहणार नाही. सरकारने तो एक संभ्रम दूर करायला पाहिजे की 58 लाख नोंदी सापडल्या, 58 लाख नोंदी तर नेमक्या कधी आहे ती यादी प्रसिद्ध करावी असं वाटतं का तुम्हाला? नक्की करावी. आणि केली आहे ना त्यांनी, नाही केली अशी नाही. त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ती यादी लावली होती की बा या लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत. यापैकी ज्या लोकांकडे प्रमाणपत्र नसेल त्यांनी आपल्या प्रमाणपत्राची आणि कागदपत्राची मागणी करावी. आमच्या विदर्भामध्ये सर्वांकडे नोंदी आहे, त्याच्यामुळे कोणी गेलेलं नाही. तरी त्यांच्याच म्हणजे जरांगे पाटील यांच्याच मराठवाड्यामधनं पाहायला मिळालं की त्यांच्या आंदोलनानंतर फक्त समथिंग 600 काहीतरी लोकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि त्यांना ओबीसी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे हाच प्रश्न आहे की या आंदोलनाची पुढची मागणी यापेक्षा काही वेगळी राहू शकते. नाही, ती तर अजून आलेली नाही आहे. पण मी जसं सांगितलं तुम्हाला की जोपर्यंत वैयक्तिक कागदपत्र नाही आहे, वैयक्तिक आणि त्याचे पुरावे, तोपर्यंत कुठलाही अधिकारी जात प्रमाणपत्र देऊ शकत नाही आणि त्याची पडताळणी होऊ शकत नाही. मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन नेहमी एक बघितलं तर त्यांच्या आंदोलनाला एक राजकीय किनार देखील राहते. जेव्हा जेव्हा राज्यात निवडणुका असतात, मग लोकसभा असो, विधानसभा असो, आता आपण बघतो की विधान परिषदच्या निवडणुका आहे, त्यामुळे देखील कुठेतरी ते दबाव तंत्र आणि एक राजकीय किनार घेऊन पुढची भूमिका नेहमी घेत असतात. तो प्रत्येक आंदोलनकर्त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो की आपण ज्या समाजहितासाठी लढतो आहे त्याच्यामध्ये आपला राजकीय उद्देश किती आहे आणि किती नाही आहे. मी नेहमी जी भूमिका मांडतो ती संविधानाला धरून रस्ते, न्यायालयात. वाटतं का जरांगे यांची राजकीय भूमिका आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू झालं असू शकतं? नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यावरती मी काही म्हणजे हे टीका करणार नाही किंवा काही वक्तव्यही करणार नाही. ते कोणत्या उद्देशाने आंदोलन करतात तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कोणत्या उद्देशाने आंदोलन करतो तो आमचा प्रश्न आहे. यामध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे वारंवार सरकारचं शिष्टमंडळ जरांग्यांशी चर्चा करतात. सरकारला ही गोष्ट लक्षात येते की ज्या काही मागण्या आंदोलकांच्या त्या व्यवहार्य नाही, मात्र तरीही देखील सरकार त्यांना चर्चेला बोलावून एक तोडगा काढून आश्वासन देण्याचा प्रयत्न करत असतात नेहमी. नाही, हे बघा, ते सरकारचं काम आहे की जेव्हा जेव्हा एखादा समाज रस्त्यावरती येऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांचं समाधान करणं, त्यांचे प्रश्न सोडविणे ते सरकार करत असते. पण हे करत असताना दुसऱ्या समाजाला अडचणीत आणून दुसऱ्या समाजाचे जे काही हक्क आहे ते कमी करून, ज्या सवलती त्यांच्या त्या कमी करून जर ठेवत असेल तर दुसरा समाज नाराज झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही सरकारच्या भूमिकेकडे वेट अँड वॉच करतो आहे की आमच्या आरक्षणाला कुठे धक्का लावण्याच्या विचारात सरकार आहे का. निर्णय तर नंतरची गोष्ट राहिली. ज्या दिवशी आमच्या लक्षामध्ये येईल की सरकार कुठंतरी विचार करते आहे ना आमच्या आरक्षणाला धक्का लावत आहे, त्या दिवशी मग ओबीसीची भूमिका या महाराष्ट्रामध्ये काय राहील हे आपल्याला दिसून येईल. प्रत्येक ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षण करण्याकरता काल पण सज्ज होता, आज पण सज्ज आहे आणि भविष्यात पण सुद्धा सज्ज राहणार आहे. आपण बघू शकतो की मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची नेमकी काय भूमिका आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की राज्य सरकारवर आमचा विश्वास आहे, ते आमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. मात्र असा मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे थोडा जरी राज्य सरकार विचार जरी करत असेल तरीही राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि राज्यातला ओबीसी समाज हा रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर.